तर कधी कधी असं वाटतं देवाने मलाही असं गायन दिलं असतं तर मला थोडीशी तब्येत कमी देताना देव चालतं, पण थोडंसं गायन देवाला पाहिलं होतं. पण तब्येतीच्या भरोशावर अशी फसवणूक होऊन जाते. आता यज्ञेश महाराज वजन पडस, आता गोकुल महाराज वजन पडस, येस ना जर आपल्यासारखं चालणार लोक काय झादेर ब मधलं डेप न होत आजूबाजूला लोक चांगला आहेत. तब्येतीवर इम्प्रेशन असतं. तब्येती म्हणजे सापी गोष्ट नाही यज्ञेश दादा. आई तब्येत कीर्तन मग वजन पाडस, पण आई तब्येत न पाहिजे मन लगीन जमिनी जटे मना बायोडाटा जाय तसे असं मरण कारणांगत फाटा घेत त्या मध नाही रे भो करून करो कोणाही करी भो. इकडे मी देव भजायचो, हरिपाठ करायचो, काकडा करायचो, पण जटे मना बायोडाटा जाय फटाके ते डायरेक्ट. मी इकडे देव शोधण्याचा प्रयत्न करायचो की आपल्याला देव शोधायचा आहे बा, आणि देव शोधायला निकालीन झटका आपल्याला बसतो की देवाकडे आपलं चित्त नाही लागत. तारुण्यपणात कीर्तन शिकायचं हे का कीर्तन करायची तयारी आणि जटे बायोडाटा घ्या तथा ना असा निरोपेना त्या दिन हरिपाठनं पुस्तकात मेन गई जाय म्हणा मन नाही लागे. आपल्याला असं वाटायचं मी देव शोधायला, देव पाहायला, देवाचा विचार करतो आणि देवच काय असं मन नशीब करस बा. जटा जाय बायोडाटा तरी असा फाटा घेत. तब्येत पाहिजे पण ती लगीन ना पहिले नको. लगीन ना पहिले असा बारीक सटकच पाहिजे माणूस. लगीन ना पहिले जर असा बारीक सटक बी राहिना ना 6 महिना का लगीन लेट होय ना तरी तर की जास जमाडी का ठेवणं वय ना लागीस तरी चाली जास. पण याच देवाच्या शोधात निघालेला वेडा पिसा झालेला, पण जिथं बायोडाटा द्यायचा कोणीच वकारा बरी नाही. तब्येत होती म्हणी आई आधी तरी डेरी कमी जाई, आई अशी डायरेक्ट गिदडाना पुढे पुढे जाऊ जाऊ करी. परिणाम काय व्हायचा, जे पाहुणे घरी यायचे त्या मालीच्या दादा पोरगा कोणता आहे, मी आहे ना, मी सांगताच पाहिजे उतरी जाय त्या हो म्हणा बाप हाऊ बरं डायरेक्ट नाही म्हणे पुढे. पण जेमतेम कुठेतरी आई गेली, चुलत मामान पोरमीर गटाडी गुटाडी गणस कबूल करा ना आपण आमना आत्माला माहिती ते काय काय दिन दिन आणि आमना मामा बी पटेल म्हणाला ते आमना पाहिजे कोल्हावी घ्या त्याची तब्येत नाही खुला नाही दे रोज. आता गेली आई जेमतेम जमवलं तात्या काय काय नाही तांदूळ दिना 3 रंग दिना होई सोना नाना बी कर. पण जसं इकडे अध्यात्माचं येड पण ते लगीन वारग लगीन मेकीन जाय पहिलाच मुले गो मी म्हणावी असा गतिरोधक दिखेत नाही, उड्डाण पूल दिखेत नाही मला. जसं साधू देव शोधायला निघले का त्यांचं एकच तत्व जडी स्थडी भरला त्याचा ठावनो. हे साधूचं एकच म्हणणं आहे, मागे पुढे तोच दिसतो, दुसरं कोणी दिसत नाही. आणि मालगोड्या गतिरोधक दिखे, माल उड्डाण पूल बी दिखेत नाही, माल फक्त ते गावनी नावनी पाठी डोळ्या पुढे दिखे. आणि जसा गेलो तशी तब्येत निब्येत, आणि जसा गेलो गाडी लावत नाही तोपर्यंत बड्या चुलत मामाने पुरी धाकल्या मोठल्या बड्या उन्हात मी गाडीवरती उतरू तर लगून जित्र बी वटावर ये दाखाले ते नवं वारगा. मी गाडीवरती उतरू आणि त्या बड्या चुलत मामाने पुरी कनाया महाराज आमने घरी बेल काय सांगेल तू असं येन मग काय दे कन येले हा म्हणो. असं तुला येन मग काय दिक न संताप असा आहे का करते तलवारीला यायला पाहिलं म्हणे हिरेस नाही. पण तशाच पायतोऱ्या चढत नाही तर लगून चुलत माम्या सगळ्या माम्या उन्हात त्या तिले सांगेत बाबा येईन आई तू ना खा परवू न वा. जशी गाडीवर बटाडी लय मी एक बी गतिरोधक ठेवणे ती मला सांगे तुमल्या गतिरोधक दिकच नाही का म्हणतो तू घर चाल. घरी आलो आईला सांगितलं की आई त्या माम्या त्या पोरी म्हणे तीच ना काय चुकाय ना तू उपासवाला ना बी कुई खाई घ्या.
तू भेंड्या बी काही घ्या. अगो त्याचा सफरचंद होता ते बी तू काढली ना. अशी अर्धा 300 कंडा पुई ठेव तू मक्कान तोटा ना गीचा. एक सूत्र ठेवा, संसारात देव घरी आणण्यासाठी हृदय हस्त पाहिजे. हे जे तुम्हाला सांगितलं ना, हा विनोद बाजूला ठेवा. सुपीक जमिनीमध्ये बियाणं रुचकर नाही, सुंदर पद्धतीने उगत. काही काही लोक सांगतात कीर्तन मा हसाडो नाही, तू नारी नाही हसवत ना, तुला नसा आकडा घेत ना, मग तू गरबड. आणि नसा मोक्या करणे म्हणजे काय, 1000 MD डॉक्टरांकडे गेल्यानंतर कातडीचा इलाज होत नाही, तो इथं हृदयाचा इलाज वैष्णवांच्या मांदेआडीत होतो. आणि त्या वैष्णवांच्या मांदेआडीतलं कोणतं तत्व आहे?